नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी सिंपल कुकिंगमधून बोलते. आज आपण MP ची रेसिपी आणि महाराष्ट्रीयन रेसिपी याचं फ्युजन करणार आहोत. फ्युजन म्हणजे काय? आपण आज बघणार आहोत मक्याचा उपमा. त्याला भुट्टे का किस MP मध्ये म्हटलं जातं. आपल्या इथे याचा केस, कशाचा? मक्याचा केस म्हटलं जातं. स्वीट कॉर्न केस. तर आपण स्वीट कॉर्न उपमा म्हणू त्याला. MP मध्ये आपण किचनमध्ये जाऊन सगळं साहित्य पाहू आणि मग मी तुम्हाला सगळं सांगते. चला. आता आलात किचनमध्ये. तर काय केलं आहे मी आधी हा 2 स्वीटकॉर्न होते ते किसून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत मी वापरणार आहे हे शेंगदाण्याचं कूट आणि हा ओला नारळ, क्रश केलेला ओला नारळ. ॲक्च्युली MP मध्ये जेव्हा ते ही स्वीटकॉर्न रेसिपी बनवली जाते तेव्हा ते लोक तिथे दूध वापरतात स्वीटकॉर्न रेसिपीला शिजवायसाठी. तर आता मी पॅन ठेवलं आहे गॅसवर आणि आता तुमच्यासमोरच ती रेसिपी करणार आहे. तर हे काय आहे माहिती आहे का? ते लोक दूध वापरतात आणि नारळ फक्त वरून शोसाठी टाकतात. आता काय केलं आहे मी, हा नारळच वापरला आहे. तर नारळात त्याचं दूध असतंच, स्वीटकॉर्नमध्येही त्याचं ते लिक्विड असतं ज्याच्यामध्ये पांढरं हे असतं. त्यामुळे काय आहे की मी दूध नाही वापरणार, नाहीतर तो खूप असा ओलसर होऊन जाईल. आपल्याला जरा उपमा टाईप मोकळं करायचं आहे. तिकडे एक जिरावण मसाला वापरला जातो. तर जिरावण मसाल्यामध्ये ते लोक धणे सीड्स, नंतर जिरा सीड, शोप, काश्मीरी लाल तिखट, काळं मीठ, हिंग, साधं मीठ, लवंग, काळे मिरे, साधं तिखट, आमचूर पावडर, हळद, त्याच्यानंतर दालचिनी पावडर, सुंठ पावडर, साखर आणि तेजपान, ह्या सगळ्या गोष्टी ते लोक तिथे म्हणजे तेजपान, लवंग, काळे मिरे, धणे आणि जिरं आणि शोप भाजून घेतात. बाकी या पावडरी मिक्सरमध्ये ते लोक डायरेक्ट टाकून हे करतात. तर हा जिरावण मसाला खूप छान लागतो. थोडंसं हिंग पण त्यामध्ये ते टाकतात. तर चला आता आपण बघूया. मोहरी तडतडली की मी हिंग टाकते आणि मी माझ्या पद्धतीने फ्युजन पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. तर MP अँड महाराष्ट्र स्टाईल स्वीट कॉर्न रेसिपी असंच आपलं नाव राहील आजच्या रेसिपीचं. तर बघूया मग. आता जेव्हा मी हळद टाकेल त्यावेळेस मी गॅस बंद करून टाकेल, कारण हळद जर करपली ना तर तो जो आपला उपमा आहे ना तो अगदी काळपट्ट रंगाचा होईल. त्यामुळे गॅस बंदच करून टाकायचा, सरळ रिस्कच नाही घ्यायची. तो असा छान पिवळा धमधमीत उपमा आपला दिसला पाहिजे. तर आता मी गॅस बंद केला आणि याच्यामध्ये मी, आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून अगदी थोडीशी हळद घातली आणि थोडी हळद घालून तुमच्यासमोरच हा उपमा हा किस मी मोजून घेते आहे. हे बघा, हा एक डब्बा म्हणजे कप, हा माझ्या कपाने मी हा किस घेतला आहे आणि हा किस आता मी याच्यात टाकते. किस टाकताना थोडं सांभाळून वरून टाकला तर ते गरम तेल सगळं हातावर उडतं आणि किस मोकळा होण्यासाठी मी हे असं ओपन पॅन घेतलेलं आहे. कढईमध्ये किस चिकटतो म्हणून आता हे असं आता लावला आहे गॅस आणि आता आपण हा किस याच्यामध्ये भाजून घेऊ. त्याला तेल तसं कमी लागतं आहे. मी 2 चमचे टाकलं आहे. फोडणीपुरतं तुम्ही 1 चमचा टाकलं तरी चालेल. पण काय होतं की नारळाचा क्रश टाकला ना की मग ते खूपच एकदम कोरडं होतं आणि चिटकायला लागतं. थोडंसं तेल हवं, 1.5 चमचा तेल जवळपास मी यामध्ये टाकलं आहे. तुम्हाला वाटत असेल आत्ता हे खूपच कमी आहे, पण हे सगळे इन्ग्रेडियंट जेव्हा त्याच्यात मिसळले जातात तेव्हा ते तुम्ही बघाल मग त्याचं जरा जास्तच होतं आहे. तर आता आपण काय करू, थोडंसं याला भाजून घेऊया. भाजताना फक्त याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तसं या स्वीटकॉर्नला भाजायला वगैरे काही वेळ लागत नाही, पटकनच हा होतो. तर त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने केला तर लवकरही होतो, कारण ते दूध टाकल्यानंतर त्याला शिजायला वेळ लागतो. तर थोडंसं आणि मग तो मोकळा होस्तोवर आपण वाट बघत बसतो. पण आता मी डायरेक्ट याच्यामध्ये काय करणार आहे, हा नारळाचा चव जो आहे हा मी मोजून टाकते. तो पहिला कप घेतला होता त्याच्यापेक्षा हा कप त्याच्या निम्मा आहे. म्हणजे आपण 1 कप जर तो किस घेतला असेल
तर आपल्याला अर्धा कप तरी नारळाचा चव पाहिजे. तर हा बघा, मी नारळाचा चव अर्धा कप याच्यामध्ये तुमच्यासमोरच टाकते. आणि आता आपण याला व्यवस्थित हलवून देऊ, कारण मीठ टाकायचं आहे तर मिठाच्या अंदाजासाठी. बाकी या नारळाच्या चवाच्या दुधात तो पटकन शिजतो, त्याला अजिबात वेळ लागत नाही. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी 1.5 चमचा तेल घातलं आहे, पण पॅनमध्ये बघा आता तुम्हाला तेल दिसत नाही आहे. म्हणजे हे तो किसाच्या दुधामध्ये हे खूप छान शिजून जातं आणि खूपच छान लागतं. तर बघा आता. आणि आता याच्यामध्ये आपण जेवढा हा ओल्या नारळाचा किस टाकला होता तेवढंच आपण शेंगदाणे कूट टाकणार आहोत. हा शेंगदाणे कूट मी 1 कपभर याच्यात ओतते. आणि आता याला मी हलवून घेते, याची आपोआप वाफ यायला लागली. आणि मीठ टाकते याच्यामध्ये आता. आणि जेव्हा आपण सजवू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवे की ते कसं सजवलं आहे. काही जास्त वेळ लागत नाही आहे या रेसिपीला, अगदी व्यवस्थित ही रेसिपी तयार होते. बघा आता काय झालं आहे, याला थोडंसं वाफ येऊ देण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. मीठ टाकलेलं नाही, फिका होईल तो. आता मी या क्वांटिटीच्या हिशोबाने मीठ याच्यामध्ये घालते. बस अगदी थोडंसं मीठ, कारण मुख्य म्हणजे नारळ असतो ना, मिठाची गरज इतकी नाही लागत. पण आपल्याला मनात असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच टाकायचं, तरीही हा छान लागतो. तरीही ही रेसिपी खूप छान होते. याचा रंग देखील फार सुरेख आला आहे, जसा आपल्याला हवा तसा आला आहे. जळलं नाही काही आणि काहीच नाही. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि थोडंसं वाफलं की मग मी तुम्हाला दाखवते. आपला आता हा स्वीटकॉर्न तयार झालेला आहे. हे बघा, छान खमंग तयार झाला आहे. मी आता गॅस बंद करते. आणि आता हा स्वीटकॉर्न मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता स्वीटकॉर्न रेसिपीला आपण सजवूया. सजवण्यासाठी या रेसिपीला आता मी जो तुम्हाला म्हटलं होतं की जिरावण मसाला हा जो आहे ना, हा मी आधी तयार करून घेतला होता ही रेसिपी सुरू करण्याच्या आधी. या जिरावण मसाल्याचं हे सगळं साहित्य आहे. यातले हे 5 प्रकार: मिरे, लवंग, धणे पावडर, सोप आणि जिरं आणि हे तेजपत्ता, हे मी भाजून घेतलं. बाकी हे मसाले बाकीचे सगळे मिक्सरमध्ये मी दळताना टाकले. आता हा अगदी थोडा टाकायचा असतो, खूप नाही टाकायचा. तर बघा, हे बस एवढं 1-2 चुटकी, त्याची खूप छान चव येते. आता हे टाकलं आहे. याच्यावर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. अगदी मध्ये टाकायची, कारण आपलं हे दिसलं पाहिजे की तुम्ही काय केलं आहे, नाहीतर नुसतीच कोथिंबीर दिसते. तर ही थोडी कोथिंबीर मी टाकते, नंतर कालवून खाता येते चांगली. आणि हे मी स्वीटकॉर्न, आता माझी जी इंग्लिश रेसिपी होती त्यासाठी मी हे केलं होतं. बघा, हा असा मोकळा होतो एकदम. हा किस थंड झाला ना की हा एकदम मोकळा होतो. तर हा आता किस थंड झाला की एकदम मोकळा होईल. बघा किती सुंदर दिसते आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी लागते. इंदोरमध्ये दूध टाकून वाट पाहतात तो स्वीटकॉर्न शिजायची, आणि त्यांचा जो स्वीटकॉर्न बनतो
तो जरा असा स्टिकी बनतो. आपला हा उपम्यासारखा मोकळा झाला, कारण त्या नारळामध्ये जेवढं दूध होतं त्याच्यात ते छान शिजलं आणि दाण्याच्या कुटाने ते मोकळं झालं. याच्यामध्ये काहीच लागत नाही, कांदा लसूण हा प्रकारच नाही आहे. आता काय करीन मी, याच्यावरती थोडंसं लिंबू टाकते आहे. बस हे लिंबू मी तुमच्यासमोर टाकलं नाही, पण मी आता हे थोडंसं, हा लिंबाचा रस जो आहे हा थोडासा 2-3 चमचे लिंबाचा रस, 2-3 चमचे नाही, 2-3 थेंब लिंबाचा रस मी या स्वीटकॉर्नवर टाकला आहे. आणि खाताना मग तो असा कालवून खायचा तर ते खूप छान लागतं. धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. हे MP चं आणि महाराष्ट्रीयन रेसिपीचं फ्युजन आहे. आपण आपल्या स्वीटकॉर्नमध्ये दाण्याचं कूट टाकतो, बरोबर आहे, पण त्यांनी दूध टाकलं होतं. मला दूध टाकायचं नव्हतं, लवकर खराब होतं दूध टाकलं की, म्हणून मी ओला नारळ त्याच्यामध्ये टाकला आणि हे फ्युजन केलं MP आणि महाराष्ट्र रेसिपीचं. धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. माझं नेहमीचं म्हणणं, बनाइए, खाइए, खिलाइए. आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर भेजिए. खूप खूप धन्यवाद.